आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येते महाराष्ट्रातून. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जी की वारंवार चर्चा होत होती, वारंवार विषय होत होते, वारंवार बैठ देण्यात येत होत्या की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये वाद निर्माण करणं हे खूप मोठं महापाप आहे आणि यातून कोणाचंही कल्याण होणार नाही. बराचसा काही समज देण्यात येत होता, परंतु वारंवार कोणता ना कोणते विषय निघत गेले आणि वारंवार त्या विषयावरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत गेला आणि आपापले नेते असतील, जे काही कार्यकर्ते असतील, ज्यांनी समाजासाठी देशासाठी जीवाचं रान केलं, आपल्या जीवाची बाजी लावली आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन गेले, समान घेतलं, सोबत घेतलं आणि त्यांना न्याय देण्यासाठी मोठमोठ्या मंडळींनी बलिदान दिलं. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर वेगळीच पाहायला मिळते. परंतु हे कुठेतरी धोकादायक आहे आणि समाजासाठी हे खूप हानिकारक आहे. आपल्याला वारंवार दिसून आलं, वारंवार सर्वांना समजतं देखील, परंतु वळायला कठीण जातं. तेच आपण आतापर्यंत पाहिलं. या 2 दिवसामध्ये जो महाराष्ट्रामध्ये राडा सुरू झाला तो म्हणजे पुस्तक प्रकाशन केलेलं पानसरे यांनी शिवाजी कोण होता या विषयावर प्रशांत आंबी प्रकाशक आहेत, त्यांनी या विषयावर वक्तव्य केलं. प्रकाशक असल्यामुळे त्यांचं ते कर्तव्य आहे आणि त्यांनी पूर्व पानसरे यांनी प्रकाशित केलेलं 40 वर्षापूर्वीचं ते पुस्तक आहे. यावर आमदार संजय गायकवाड यांनी टीकास्त्र सुरू केले आणि प्रशांत आंबे यांना कॉल करून 9 मिनिटांमध्ये तब्बल 38 शिव्या देण्यात आल्या. शिवीगाळ केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुरंबळ उडाली आणि यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. संजय गायकवाड आणि प्रशांत आंबे यांच्यामध्ये झालेली ही कॉल रेकॉर्डिंग, यांच्यामध्ये झालेले हे संभाषण संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं. परंतु वंचित बहुजन आघाडी प्रशांत आंबे यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, त्यांच्या सपोर्टर्सनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आवाहन केलेलं आहे, गंभीर इशारा दिलेला आहे. तो म्हणजे महत्वाचा विषय तो असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बाबत आज जर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतळे भर रस्त्यावर जाळण्यात येणार असल्याचा गंभीर वक्तव्य दावा हा करण्यात आलेला आहे. जे संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली ती कुठेतरी आता झोंबली असं आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण खटल्यामध्ये रोहित पवार यांनी देखील उठाव घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंमलात आणा, जात पात 18 पगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज घेऊन चालले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन चाला. भगवंताला देखील आपण आरेकारीची भाषा बोलतो कारण तो आपलाच आहे, असं काही एखाद्या वेळेस प्रकाशकांनी केलेलं असेल, आपली भावना दाखवली असेल. यावरून तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणता आणि त्यांच्या आईवर पत्नीवर गलिच्छ भाषेमध्ये शिव्या देता, हे तुम्हाला शोभतं का? यावर संजय गायकवाड यांच्या इथून मागच्या देखील घटना समोर आल्या, ताज्या झाल्या. परंतु यावरच आता महाराष्ट्रामध्ये खळबळजनक माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक बैठ पाहायला मिळत आहेत, मोर्चे देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, पुस्तकं देखील वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता या नावाचे पुस्तक आता वाचायला सुरुवात झालेली आहे. प्रशांत आंबे यांना सपोर्ट नेते मंडळींनी देखील केलेला आहे, कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे, परंतु संजय गायकवाड यांच्यावर अद्यापही कोणती तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. म्हणून आता नागरिकांमध्ये नाराजी आपल्याला दिसून येत आहे. जर संजय गायकवाड यांच्यावर तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीमध्ये वाढ होईल अशी शक्यता दिसते. कारण त्यांनी इशारा दिलेला आहे, जर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे ज्वलाशिरोषण भर रस्त्यावर पुतळे जाळण्यात येतील असं आवाहन प्रशांत आंबे यांनी त्यांच्या बाईटमध्ये देताना सांगितलेलं आहे. पोलिसांनी तक्रार घेतली नाही, पोलिसांनी देखील आम्हाला टाळाटाळ केली, काही ना काही कारण दाखवली, परंतु गुन्हा दाखल केला नाही. यावर प्रशांत आंबे आणि त्यांच्या सपोर्टर्सनी दावा केला, येणाऱ्या 2 दिवसामध्ये संजय गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल नाही झाली तर रस्त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे पुतळे जाळू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. संपूर्ण काही त्यांनी देखील बाईट दिली. अन्यायाच्या विरोधात लढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हमेशा देताना आपल्याला दिसून येतात, परंतु गेल्या 1-1.5 वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्या देखील अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय. वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची दमछाक केली होती. आता या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा अडचणीमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहेत. नक्कीच संजय गायकवाड यांना ऍक्शनवर घेतील का आपल्याला पाहायला मिळेल. नागरिकांचा हा रोष पाहून
संजय गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल होते का, गुन्हा दाखल होतोय का, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच ही संपूर्ण घडामोड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर या वक्तव्यामुळे येणारं हे संकट दिसून येत आहे. नक्कीच या संपूर्ण घडामोडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. न्यूज तारका चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.